आता सत्तेची मस्ती नशा आणि मळा झालेला त्याच्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील. आता असं म्हणेन घरला जायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका. त्यांचं एकमेव लक्ष काय भ्रष्टाचार करून पैसे कमवता येतील एवढा एककेलबी कार्यक्रम चाललेला. एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली जरा डोकं खाजवा नाठवा. दिवसा ढवळ्या लुटारूंची टोळी इथं निर्माण झालेली आणि थांब ना बाबा जरा कळ जरा. आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कशी कर्जाच्या खाईत लोटली हे आपण सगळ्यांनी पाहावं. 8,000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या. माझं म्हणणं की मग मोडल्या तर काम दाखवा ना. 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा 81 कोटी. पण आम्ही सत्तेचा उत्माद होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही. आता सत्तेची मस्ती नशा आणि मळा झालेला आहे. भ्रष्टाचार पोखरली महानगरपालिका कर्जबाजारी केली. काय कोयता गॅग ही दहशत कमी करण्याकरता हे कुणाच्या हातात आहे. लोकशाहीमध्ये हे नागरिकांच्या हातात आहे. समजून उमजून घे. मधी कुत्र्यांची नसबंदी काढली भटक्या कुत्र्यांची. 7,145 कुत्र्यावरून नसबंदी केल्याचा दावा केला. 20,000 लोकांना कुत्री चावली आणि मग नसबंदी केलेली कुत्री गेलं कुठं आणि कुठं पिल्ल काय झाली कुठं. त्या नसबंदीत पण पैसे खायचे काय मिळेल तिथं पैसे खायचे. मी नुसती टीका करणार नाही हे मी विथ प्रूफ पुराव्यासहित तिथं सांगतोय. व्हाईटनर लावलाय त्याच्यामध्ये. पिंपरी चिंचवडकरांनो टेंडर मध्ये एका टीव्हीची मंजूर किंमत 1.5 लाख रुपये इतकी होती. परंतु बाजारभावाप्रमाणे मित्रांनो फक्त 55,000 इतकी आहे. खोदाई माफिया जसं लँड माफिया वाळू माफिया भंगार माफिया तसा ते खोदाई माफिया सुरू झाला. माऊलीचा परिसर तिथं कत्तलखाना काढायचं काही कारण आहे का. कुठंतरी भावनिक मुद्दा करायचा समाजामध्ये तेढ निर्माण करायची हे यांना कळत नाही का. त्यांना विजन नाहीये. मी खरंच सांगतो त्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का असतो. तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात. ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत. देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत. आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील. पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. 8,000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या. माझं म्हणणं की मग मोडल्या तर काम दाखवा ना. लोकांचा दिशाभूल करण्याचा खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत थोडासा विचार करा. दादा असे का बोलले मला माहित नाही. त्यांनी बोलायला नको आहे. ते एकमेकावर टीका करतात. सत्तेत कशी मांडीला लावून बसले. बाहेर पडा ना मला. अजितदादांनी बाहेर पडा. एवढी जर टीका होत असेल अजितदादांच्या भाजपकडनं तर भाजपनं त्यांना बाहेर अजितदादांनी तर बाहेर पडावं ते भाजपमध्ये त्यांना काढावं. म्हणजे तुम्ही इकडे एकमेकाचे वाभाडे काढणार लोकांच्या समोर मतं मिळवण्यासाठी आणि मंगळवारच्या कॅबिनेटला तुम्ही एकत्र असणार. हे थोटांड आहे. खोटा आहे सगळं. आणि मग जनतेनं फसू नये या दोघांनाही घरी बसवायचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेनं करावं अशी